नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझिंग गुरु गणेश आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण काउंटिंग ऑफ फिगर्स, आकृत्या मोजणे हा टॉपिक जो आहे तो आपण कव्हर करतोय. आणि येस विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती, आपण काल जे सेशन घेतलं त्याच्यामध्ये आपण जे रेषा मोजणे असेल त्याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे. जे चौरस जे आहे ते चौरस मोजणे कशा पद्धतीने केले जाते या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. बघा, चौरस मोजणे असेल आपला किंवा रेषा मोजणे असेल, घन मोजणे असेल, या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. रेषांची संख्या मोजणं, चौरसांची संख्या मोजणं, ठीक आहे, वर्तुळ आणि घनांची संख्या मोजणं. आजचा आपला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या मोजणे आणि आयताकृती आणि चतुर्भुज जे आहेत त्यांची संख्या मोजणं हा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. ओके, रेडी आहात सर्वजण? सिलॉजिझमचं चॅप्टर कधी होईल? सिलॉजिझम झालं ना रे, ऑलरेडी आपण सिलॉजिझम घेतलेलं आहे स्वप्नील. ओके, बघा आपलं आज फिगर काउंटिंग कंप्लीट होते. उद्या आपण कोड प्रश्न घेणार आहोत, परवा आपण मिसलेनियस क्वेश्चन घेणार आहोत. दोनच टॉपिक्स आपले बाकी राहिले, उद्या आणि परवा. बॅच मध्ये सर्व काही आपलं कंप्लीट होत आहे. ओके, तर्क व निष्कर्ष आपला झालेला आहे. चला आता इथे विद्यार्थी मित्रांनो, बघा हा जो पार्ट आहे तो आपल्याला कव्हर करायचा. त्रिकोण मोजणे हा भाग आपण बघणार आहोत. त्रिकोणांची संख्या मोजणे, त्रिकोणांची संख्या मोजायचे, कसे मोजायचे ते या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे. ओके, चला आता या त्रिकोणामध्ये एक मध्ये लाईन आपण ड्रॉ केली, इथे मध्ये लाईन ड्रॉ केली. ओके, तर आता इथे काय झालं बघा, हा एक त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण आणि हा मोठावाला तिसरा त्रिकोण. असे किती त्रिकोण बनले? 3 त्रिकोण बनले. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपण या पद्धतीने बघितलं. आता इथे 1, 2 आणि 3 भागात डिव्हिजन केल्याचं बघायला भेटलं. मग आपण काय करणार? 1 अधिक 2 विभाजित भागांची बेरीज करणे ही ट्रिक वापरायची आहे. 6 त्रिकोण इथे आहे ते आपल्याला सांगायचे. किती त्रिकोण भेटले? 6 त्रिकोण भेटले. ठीक आहे, पुढे गेलो आपण तर आपल्याला बघा, आता समजा असं त्रिकोण दिला एक, आता इथे किती त्रिकोण दिसतात हे जर मोजायचं तर काय कराल तुम्ही? 1 + 2 + 3 + 4 + 5 टोटल सांगाल तुम्ही सर इथे 15 त्रिकोण आहे. किती त्रिकोण आहे? 15 त्रिकोण आहे. समजलं? आलं लक्षात? चला मग आता 6 कसे आले अश्विनी वाघ? बघा 6 कसे आले ते दाखवते. बघा, हा एक झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला. आपण सिंगलचं काउंटिंग केलं, आपल्याला 3 भेटले. ठीक आहे, चला 2 त्रिकोणांना एकत्रित केले, काय भेटणार बघा, हा एक भेटला आणि हा दुसरा भेटला. डबल वाले आपल्याला 2 भेटणार. आणि 3 त्रिकोणांना एकत्रित केलं, ह्या सर्वांना तिघांना एकत्रित केलं, हा एक ट्रिपल जे आहे ते एकत्र केलं तर आपल्याला किती भेटलं? 1 भेटला. म्हणजेच काय झालं? 3, 2, 5, 1, 6 6 त्रिकोण हे झालं. समजलं का 6 कसे आले ते? चला इथे तुम्हाला 15 कसे आले? तुम्ही काय कराल? सिंगल काउंट कराल. 1, 2, 3, 4, 5 5 सिंगल झाले. ठीक आहे, 2 ची काउंटिंग केली. 1, हा दुसरा, हे तिसरे, हे चौथे, हे 4 झाले. 2 2. आता 3 चं काउंटिंग केलं तर बघा, हे 3, हे 3 आणि हे 3 किती झाले? 3 भेटले. 3 मिळून 4 मिळून बघा, हे 1, हा 2, 4 मिळून 2 भेटले आणि 5 एकत्र यांचं 1 किती झाले? 5 4 9 3 12 12 3 12 2 14 14 1 15 15 त्रिकोण झाले. ओके, या पद्धतीने करायचं. हे 15 अशा टाइप मध्ये होते. तर आता तुमच्याकडे असा एक त्रिकोण असेल समजा, आणि त्रिकोण मोजायला सांगितलं तर तुम्ही काय करायचं बघा, हा जो बेस होता, हा जो पाया आहे तो 1 2 3 भागामध्ये डिवाइड झाला. किती? 3 भागात डिवाइड झाला. तुम्ही काय कराल? 1 + 2 + 3 6 त्रिकोण इथे सांगाल. ठीक आहे,
पुढे इथे बघा 1 अधिक 2 अधिक 3 इथे 6 त्रिकोण सांगाल. इथे बघा हा जो पाया आहे तो 1 अधिक 2 किती झाले 3 झाले. इथे एकच दिसतंय ना म्हणजे हा 1 झाला. 1 3 4 4 6 10 10 6 16 त्रिकोण इथे आहे. ही जी पद्धत आहे या पद्धतीने हे काउंटिंग जे आहे ते आपल्याला करायचं आहे. किती त्रिकोण आले इथे 16 त्रिकोण आले. 16 त्रिकोण आपण इथे सांगून दिले. ठीक आहे. चला आता थोडस वेगळ्या पद्धतीचं त्रिकोण इथे काढलं. समजा असं काढला. इथे किती त्रिकोण दिसतात तुम्हाला? इथे किती त्रिकोण दिसतात? त्रिकोणांची संख्या किती आहे इथे? चला पटकन सांगायचे. पटापट 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 सांगा रे. किती दिसतात? 8 दिसतात. बघा काय झालं. हा 1 2 3 4 5 6 हे 6 झाले. त्याच्यानंतर कुठले आले ते बघा. हा तुमचा 7वा आणि हा वाला तुमचा 8वा. किती झाले? 6 अधिक 2 8 त्रिकोण. तर हे आपलं उत्तर आहे 8 त्रिकोण. ठीक आहे. 8 त्रिकोण जे आहेत ते आपलं फायनल उत्तर असेल. चला त्याच्या पुढे जाऊयात. आता हे बेसिक त्रिकोण आपण या ठिकाणी कशा पद्धतीने काउंटिंग करायचं हे बघत आलेलो आहोत. आता दुसरा एक त्रिकोण बघा असं काढला आपण समजा. इथे किती त्रिकोण बनतात बघा. हा 1 2 3 4 आणि हा मोठावाला 5. किती त्रिकोण बनले इथे? 5 त्रिकोण बनले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा त्रिकोण आहे. याच्यामध्ये किती त्रिकोण दिसत आहेत? आता हा जो समोर त्रिकोण काढला याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? काय सांगाल? पटकन सांगा. बघा हा जो त्रिकोण दिसतोय याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? दहा. बघ काय झालं विद्यार्थी मित्रांनो. बघा सिंपल सी गोष्ट 1 2 3 4 5. आता हे 5 त्रिकोण हे झाले बरोबर. अच्छा मग पुढचे किती वाढले कसे वाढले ते या ठिकाणी समजून घ्या. कोणते वाढतायत ते देखील बघून घ्या. बघा हा जो पॉइंट आहे या पॉइंट मधून हा एक त्रिकोण वाढला. जसं इथून एक वाढतोय तसं इथून दुसरा वाढेल. बघा हा दुसरा वाढेल. ठीक आहे. या बिंदूतून हा तिसरा वाढला. या बिंदूमधून हा चौथा वाढला. या बिंदूमधून हा 5वा वाढला. म्हणजे अशा पद्धतीने इकडून 5 वाढत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणावरून आपल्याला त्रिकोण जो आहे तो काउंट होताना आपल्याला दिसेल. उत्तर काय येणार आहे आपला? सर इथे आणखी 5 त्रिकोण वाढणार म्हणजे 10 त्रिकोण या ठिकाणी येतील. 10 त्रिकोण येते. बघा इथे 1 2 3 4 5 5 प्लेसेस आहेत. 5च्या 5 ठिकाणावरून आपल्याला 5 त्रिकोण भेटणार आहेत. तर 5 त्रिकोण हे वाढले. 5 अधिक 5 10 त्रिकोण झाले. ठीक आहे. या पद्धतीने हे काउंटिंग होते. चला त्याच्या पुढचं त्रिकोणाचं पार्ट बघूयात. आता बघा एक चौरस असेल समजा अशा पद्धतीचा आणि ज्याला आता बघा 4 भागामध्ये डिवाइड केला. कधी तुम्हाला असं भेटेल 6 भागामध्ये डिवाइड केलं किंवा कधी तुम्हाला असं भेटेल 8 भागामध्ये डिवाइड केलं. बघा 4 भाग 6 भाग 8 भाग अशा भागामध्ये डिवाइड केले ना त्याचे काय करायचं मग अशा केसेस मध्ये डायरेक्टली डबल करायचं त्यांच्या म्हणजे जेवढ्या भागात डिवाइड केलंय बघा 1 2 3 4 4 भागात डिवाइड केले. 4 दुने 8 त्रिकोण आहेत सांगायचं. 8 त्रिकोण इथे बघा 1 2 3 4 5 6 6 दुने 12 त्रिकोण सांगायचं. किती त्रिकोण सांगाल? 12 त्रिकोण सांगाल. त्याच्यानंतर बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 दुने 16 त्रिकोण आहे. कोणाच्या मनात आलं असेल सर कसं काय तुम्ही काढलं तर बघा लक्ष देऊन ऐका रे. बघा तुम्हाला हे माहिती एवढा भाग जो आहे 1 + 2 3 इथे किती येतील 3 इथे किती येतील 3 इथे किती येतील 3 किती झाले 12 झाले बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर बघा आता तुम्हाला हा जो त्रिकोण दिसतोय यातून बघा हा एक हा बिंदू त्यातून हा दुसरा हा जो बिंदू आहे यातून तिसरा आणि हा जो बिंदू आहे यातून
चौथा जो आहे तो भेटणार. म्हणजे 4 हे झाले. 12 प्लस 4 किती झाले? 16 ट्रायंगल झाले. 16 या ठिकाणी आपलं उत्तर येईल. 16 त्रिकोण या ठिकाणी आहेत. किती? 16 त्रिकोण आहेत. समजलं कशा पद्धतीने काउंटिंग करायची. आता इथे छोटा जो त्रिकोण होता इथे बघा 1 + 2 3 झालं असतं. 1 + 2 3 झालं असतं. 6 झालं असतं. हा एक 7 झालं असतं आणि हा एक 8 झालं असतं. तर असे 8 त्रिकोण येते. तर या पद्धतीने आपल्याला काउंटिंग जमली पाहिजे. व्यवस्थितरित्या आपल्याला ते समजलं पाहिजे नक्की काय करायचं, कशा पद्धतीने करायचं. आलं लक्षात? हा बेसिक पार्ट आतापर्यंत आपण बघितलाय. बेसिक आपण बघून आता पुढे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. या गोष्टी क्लिअर झाल्या प्रत्येकाला कमेंट करून सांगा बघू. बेसिक पार्ट होता हा. बेसिक सांगितलं. तर आता यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण बघू आणि मग त्रिकोण काउंटिंग झाल्यानंतर मग आपण आयत काउंटिंगला सुरुवात करणार आहोत. चला तर खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? 30, 28, 35, 32. 30, 28, 35, 32. तीस. अच्छा गाइस बघा एक गोष्ट इथे समजून घ्या. थोडस काय होते बघा. आपल्याला कसं करायचंय, कशा पद्धतीने करायचं लक्ष देऊन ऐका. हा एक त्रिकोण आहे. 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 5 5 भागात डिवाइड केलं 15 त्रिकोण इथे झाले. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका. असा एक त्रिकोण काढला 1 2 3 4 5 टोटल केले 15 त्रिकोण इथे झाले. किती झाले टोटल? टोटल किती होणार? 30 होणार. बरोबर. तुम्ही आन्सर काय दिले? 30 दिलं. आता विद्यार्थी मित्रांनो जर हे या पद्धतीने इथून जर मिडल वरून जर हे असतं तर आपल्याला 15 15 30 भेटले असते. आता इथे मिस्टेक काय केली बघा तुम्ही. गडबड अशी झाली की हा जो बेस होता हा बेस पकडला 1 2 3 4 5 टोटल झाले 15. इथे हा बेस पकडला. हा बेस पकडल्यामुळे 1 2 3 4 5 टोटल झाले 15. 15 15 30 झाले हे नक्कीच आहे. 30 पर्यंत तुम्ही पोहोचलात परंतु मिस्टेक कुठले आणि कुठले काउंटिंग केले नाहीत ते दाखवते बघा. तुम्हाला हा जो बिंदू दिसतोय या बिंदूमधून हा बघा हा छोटासा त्रिकोण. कारण या 15 मध्ये इथून या शिरोबिंदूतून आलेले आहेत. हा शिरोबिंदू जो आहे या शिरोबिंदू मधून हे त्रिकोण आलेले आहेत. बाकीचे हे 15 असतील, हे 15 असतील. जे राहिलेले जे आहेत ते बघा हा एक जसं होतंय तसंच याच बिंदूमधून हा दुसरा होणार. याच बिंदूमधून हा तिसरा वाढणार. याच बिंदूमधून हा चौथा वाढणार आणि याच बिंदूमधून हा पाचवा वाढणार. किती वाढले इथे? 5 वाढले. म्हणजे 30 अधिक 5 करून आपल्याला उत्तर द्यायचं होतं. 35 त्रिकोण या ठिकाणी येत आहेत. 35 कुठे दिसतंय? पर्याय सी दिसतंय. किती दिसतंय तिथे? 35 त्रिकोण दिसतात. 35 ट्रायंगल्स हे आपलं अचूक उत्तर आहे. आलं लक्षात? 30 वाले, 32 वाले, शर्मिष्ठा, ओजस्वी, स्वप्नील. डन. 30 कधी आले असते तर ही फिगर इथून असते म्हणजे ही लाईन जी इथून असेल तर इथून लाईन असल्यामुळे हे 1 2 3 4 5 5 वाढणार होते. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. सेकंड क्वेश्चन. व्हेरी गुड. चला आता सेकंड क्वेश्चन. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 16 14 20 17. चलो बताओ जल्दी कितने ट्रायंगल्स है यहाँ पे? 16 14 20 17.
चला, किती त्रिकोण आहेत इथे? 16, 14, 20, 17. बघा, जर तुम्ही इथे काउंटिंग करताय काहीच, मी तुम्हाला काय शिकवलंय बघा, या पद्धतीने जर तुम्ही इथे काउंटिंग केलं तर आपल्याला किती दिसतं बघा, 4 पार्ट्स मध्ये याला डिवाइड केलंय. 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, याचं डबल करायला सांगितलं मी तुम्हाला. 4 into 2 8. कसं? तर 1 plus 2 3, 1 plus 2 3, हा मोठा एक आणि हा मोठा एक, असे 8 त्रिकोण इथे बनतात. ठीक आहे, या कोपऱ्यामध्ये किती झाले? 8 झाले. अच्छा, इथे बघितलं तुम्ही तर 1 plus 2 विभाजित भागांचे बेरीज केले, इथे किती भेटले तुम्हाला? 3 भेटले आणि हा एक, तर एवढ्या भागामध्ये तुम्हाला भेटले किती? 4. टोटल किती भेटले इथे? 4 भेटले. 1 plus 2, 1 2, हा मोठा 3 आणि हा मोठा 1, 4 इथे भेटले. 4 अधिक 8 12 पर्यंत तुम्ही पोहोचले. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हा तुमचा 13वा, हा तुमचा 14वा होईल. 14 पर्यंत पोहोचले. इथे कुठला त्रिकोण दिसतोय? नाही दिसत आहे, बरोबर. त्याच्या पुढे जाऊयात आपण. 14 पर्यंत पोहोचले, त्याच्या पुढे बघा, हा शिरोबिंदू घ्या. या शिरोबिंदू मधून हा तुमचा एक होईल, जो की 15वा येणार आहे, आणि इथून या शिरोबिंदू मधून हा तुमचा येईल, तो 16वा येईल. 16 पर्यंत पोहोचलो आपण. चला, त्याच्या पुढे जाऊ आपण. बघा, हा जो शिरोबिंदू आहे, या शिरोबिंदू मधून तुम्हाला हा एक भेटेल असा. टोटल किती भेटणार आहेत? 17 भेटणार आहे. उत्तर काय दिसतंय? ऑप्शन 4 17 जे आहे, 17 आपलं करेक्ट उत्तर आहे. किती आलं? 16. 16 तुम्ही सांगत होतात ना, कुठला मिस केला? हा, याच्याकडे लक्ष गेलं नाही. 17 हा 17वा जो आहे तो काउंट करणं गरजेचं होतं. ओके, तुम्ही काय आन्सर दिलं होतं? 16. स्वप्नील, ओजस्वी, शर्मिष्ठा, अश्विनी 16 नाही, तर उत्तर काय येणार आहे? 17. ओके, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, क्वेश्चन नंबर 3. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? 19, 21, 23, 18. 19, 21, 23, 18. किती त्रिकोण या आकृतीमध्ये दिसत आहेत? एकोणीस, 21, 23, 18 यांच्यापैकी अचूक उत्तर जे येईल ते काय येईल? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 19, 21, 23, 18. 21. ओके, बघा, तुम्हाला ज्या पद्धतीने काउंटिंग करायला शिकवलं, बघा शॉर्ट ट्रिक मध्ये काय करायचं, तुम्हाला हा भाग जो एवढा भाग जो दिसत होता, याचे किती भाग दिसले रे? 1 2 3 4 केले. 4 चे डायरेक्टली डबल करतोय आपण 8. आता सारखं सारखं आपण 8 8 करत बसत नाही, आपण हे डायरेक्टली काउंटिंग केले 1 2 3 4 8. ठीक आहे, हा जो पॉइंट होता याच्यामुळे जॉईंट झाले ना, तर हा तुमचा होईल 17वा, आणि हा जो पॉइंट होता याच्यावरून तुमचा होईल 18वा. म्हणजे इकडे 2 वाढले, 8 10 2 किती झाले? 8 2 10, 10 8 18. 18 त्रिकोण एवढ्या भागामध्ये झाले तुमचे, बरोबर. 18 क्लिअर आहे. चला, त्याच्या पुढे येस, स्वप्नील 23 उत्तर देतो. व्हेरी गुड. बघ काय झालं, आता हे झाले 18. याच्यानंतर बघा, तुम्हाला हे दिसतंय 1 2 आणि हा मोठा वाला 3रा. इथपर्यंत 3 भेटले. 18 प्लस 3 21. हे क्लिअर आहे. अच्छा, जॉईंट कुठे राहिलंय का आता? जॉईंट बघा, हा जॉईंट वाढला, इथे इथे जॉईंट झाला आणि इथे जॉईंट झाला ना, तर हा तुमचा होईल 22वा, आणि हा जॉईंट जो आहे यातून तुमचा होईल 23वा. किती त्रिकोण झाले? 23. आन्सर काय येईल आपला? 23. स्वप्नील येस, करेक्ट उत्तर आहे 23. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 26, 24, 22, 21. 26, 24, 22, 21.
चला पटकन उत्तर द्यायचे. काय उत्तर येईल इथे? 26, 24, 22, 21 यांच्यापैकी काय उत्तर असेल? बघा सिंपल, इथे पहिला एवढ्या भागाचा विचार करा. 1 2 3 4 5 6 7 8 8 इंटू 2 डबल केला आपण किती भेटले? 16 भेटले, बरोबर. 26. चला त्याच्या पुढे जाऊ आपण. बघा आता हा जो छोटा भाग होता एवढा, जेवढे भाग आहे त्याचे डबल काय करतो आपण? टोटल करतोय. 1 + 2 किती भेटणार आपल्याला? 3 भेटणार. हा जो छोटा भाग आहे एवढा, आपल्याला काय करायचं? 1 2 आणि हा मोठा वाला तिसरा, असे 1 + 2 3 भेटले. किती झाले टोटल बघा? 3 16 19 19 3 22 झाले. ओके, 21 उत्तर असू शकत नाही. 22च्या पुढचं उत्तर येस अश्विनी ओजस्वी 26. क्या बात आहे. चला आता त्याच्या पुढे जाऊ आपण. बघा काय झालं, आता हा जो जॉईंट होता इथून जॉईंट झाले. जॉईंट झाले बोललं तर बघा हा मोठा इथून एवढा बघा, हा पूर्णपणे हा काउंट झाला नव्हता आपला. ओके, त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे इथून जो इथपर्यंत आलेला आहे काउंटिंग मध्ये बघा, हा वाला हा एक झाला. म्हणजे इथे एक वाढतंय इथे एक वाढतंय, असे किती वाढले? 2 वाढले. आणखी कुठलं बाकी राहिले का? बघा 24, स्वप्ने 24 पर्यंत पोहोचला होता. थोडीशी गडबड काय केली बघा, हा जो पॉइंट आहे यातून हा वाला जो त्रिकोण होता हा एक, आणि याच पॉइंट मधून हा दुसरा, एक एक हे वाढले. म्हणजे ग्रीन किती? ब्ल्यू कलरचे 2 वाढले, ग्रीनचे 2 ब्ल्यू 2 4 4 22 टोटल 26 त्रिकोण. टोटल किती त्रिकोण भेटले? 26 त्रिकोण. कुठे दिसतंय? पहिला पर्याय, फर्स्ट ऑप्शन आपला अचूक उत्तर आहे. 26 ट्रायंगल्स इथे आपल्याला दिसत आहे. 26. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 32 33 36 35. 32 33 36 35. बत्तीस 33 36 35 पर्याय दिलेत. काय उत्तर येईल इथे? सिंपल आहे. तुम्हाला पहिल्या हाफ भागाचे काय करायचं? कॅल्क्युलेशन करा. एवढ्या पार्टचं कॅल्क्युलेशन करा, त्याचे डबल इकडे होणार आहे कारण सेम पार्ट आहे दोन्ही पण. बघा एक भाग केला हा तुम्हाला काउंट करायची गरज नाहीये. डायरेक्टली तुम्ही बघाल विभाजित भाग बघा. 1 2 3 4 5 6 7 8 8 इंटू 2 16. इथे किती होणार आहेत? 16. ते तुमचे किती झाले? 32 झाले. 32 झाले. आता 33 36 35 32 असे पर्याय दिलेत. कॅल्क्युलेशन मध्ये बघा तुम्हाला काय करायचं. आता एवढं जॉईंट बघत असतो ना आपण, कुठे लक्ष द्यायचं असतं? जॉईंट कुठे झाले का? तर जॉईंट वर आपले त्रिकोण वाढत असतं. जॉईंट मुळे त्रिकोण वाढणार आहे. हा जॉईंट आहे इथे. जॉईंट मुळे काय झालं बघा, हे आपण सेपरेट 16 काउंट केले होते, हे सेपरेट 16 काउंट केले होते. जॉईंट मुळे हा एक वाढणार. असा जसा हा एक वाढतोय तसा मोठा देखील हा दुसरा वाढेल आपला. म्हणजे इथून जसे 2 वाढतात तसेच या जॉईंट वरून हा एक आणि हा 2, म्हणजे हे 2 वाढणार. किती झाले? 2 2 4 झाले. 32 अधिक 4 36. काय उत्तर येणार आहे ते आपलं? 36 त्रिकोण. ओके, 36 त्रिकोण हे काय असेल आपलं अचूक उत्तर आहे. व्हेरी गुड ओजस्वी अश्विनी. स्वप्नीला एक छोटस एक त्रिकोण कुठला तरी मिस झाला काउंटिंग मध्ये. सिंपलची गोष्ट होती, इथे 2 वाढते तर इथेही 2च वाढणार आहे. त्याच्यापेक्षा जास्तही वाढणार नाही आणि कमीही वाढणार नाही. बरोबर, 36 आपलं उत्तर आहे. चला पुढचा त्रिकोण हा एकदम इझी आहे, सगळ्यात सोपा. बघा पूर्ण चॅप्टर मध्ये तुम्हाला हा सर्वात सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये नॉर्मली फक्त काउंटिंग करायचं. बघा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. कुठे जॉईंट मुळे कुठलाही वाढणार नाहीये. जर वाढणार नाही याचा अर्थ बघा 12 14 13 11 असे पर्याय दिले तर किती झाले? 11. जॉईंट कुठे झालं नाहीच ना, कारण बघा हा एक झाला सेपरेट, हा दुसरा झाला, हा तिसरा, हा चौथा.
जॉईंट बोले का, असं काय जॉईंट बोले दुसरं कुठलं वाढलंय का नाही ना? हा जर कोपऱ्यातून असतं तर वाढले असते. ठीक आहे, समजलं? उत्तर काय येणार आहे? 11 आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 22, 24, 18, 28. 22, 24, 18, 28. बघा एकदम व्यवस्थितरित्या बघा, कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं. इथे कॉन्सन्ट्रेशन जर प्रॉपरली ठेवलं तर इथे तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. अदरवाईज या प्रश्नाचं उत्तर रॉंग येईल. मग थोडं जरी लक्ष विचलित झालं, क्वेश्चनचा आन्सर रॉंग येईल. व्यवस्थित लक्ष ठेवायचं. चलो बताओ जल्दी से जल्दी आंसर क्या आएगा, फास्ट. इथे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. हा थोडासा डिफिकल्ट आहे क्वेश्चन. बावीस, 22, 28, 28. चला बघूयात आपण काय आन्सर येणार आहे, नक्की कुठला आन्सर येईल बघा. लक्ष देऊ नका. आता आपल्याला माहिती आहे बघा, आपण एक छोटासा त्रिकोण असा घेतला, याचा 1, 2 आणि हा मोठा वाला 3. हा दिसतो एवढा. यात कितने हो गए? 3 हो गए. ठीक आहे. चला आता पुढे काय करायचं बघा, हा जो पॉइंट आहे इथूनच एवढा घेतला आपण. हा घेतला, हा मोठा एक, हा दुसरा आणि हा पूर्णपणे किती झाले इथे? 3 झाले. ठीक आहे, 3, 3, 6 पर्यंत आपण पोहोचलो. चला हा जॉईंट होता बघा, इथून हा एवढ्या भागाचा विचार करा, फक्त एवढा. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. आपण काय करतोय? टोटल करतोय. टोटल किती होणार इथे बघा? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती झाले? टोटल 10. 10 कसे रे बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 और पूरा 10. हे 10 झाले. 10, 3, 13, 13, 3, 16. 16 पर्यंत आपण पोहोचलो इथे. ठीक आहे, 22 वर तुम्ही जाताय सर्वजण. 22, 22, 22 पर्याय. शर्मिष्ठा म्हणते 24. ओके, क्या बात आहे शर्मिष्ठा, व्हेरी गुड. चला तर आता इथे बघा, आपण कुठपर्यंत पोहोचलोय? 16 पर्यंत पोहोचलोय. ठीक आहे. चला आता हा जो पॉइंट होता, यातून कुठले वाढतायत कसे वाढतायत ते समजून घ्या बघा. इथून हा एवढा घेतला आपण, हा एक मोठा झाला, मध्ये एक लाईन इथे इथपर्यंत टच केली, हे काउंट झालं नव्हतं बरोबर. म्हणजे हा एक आणि हा एक किती झाले? 1 + 2, 3. बघा ही अशी फिगर आली, काय होणार आहे? 1, 2 और बडा वाला 3. इथे जर 3 भेटतात तर या बाजूलाही किती भेटणार आहे? इथे एवढ्या भागात 3 भेटणार आहेत. ब्ल्यू वाले किती झाले? 6. 16, 6, 22. आता राहिलं कुठलं ते दाखवते बघा. राहिलाय हा आपला एक सिंगल, हा छोटासा 23 आणि हा वाला 24. काय आन्सर आलं आपलं? 24. 24 जे आहे 22 वाले थोडस मिस्टेक केले आणि 28 नाहीये इथे. 28 बघा, सर्व A to Z आपले काउंटिंग मध्ये आलेले आहे. तुम्ही म्हणाल हा जॉईंट ऑलरेडी आपण ह्या ब्ल्यू मध्ये घेतलेला आहे बघा. हा जो पॉइंट दिसते बघा, हा असं नेलाय ना आपण. तुम्ही त्याला जर रिपीट काउंट केलं तर तुमचं वाढणार आहे. ठीक आहे, रिपीट काउंटिंग केलं तर ते तुमचे काउंटिंग वाढेल आणि त्यामुळे ते उत्तर चुकीचं येईल. ठीक आहे, उत्तर येणार आहे फक्त आणि फक्त 24 त्रिकोण. पर्याय बी आपलं उत्तर आहे, ऑप्शन बी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 24, 48, 27, 26. 24, 48, 27, 26. आता बघूयात किती जणांना माहिती आहे. या पद्धतीने कशी काउंटिंग करायची याची ट्रिक, जबरदस्त अशी ट्रिक भेटणार तुम्हाला.
फक्त बघूयात किती जण व्यवस्थित काउंटिंग करतायत. 24 येत आहेत, 48 येत आहेत, 27 येत आहेत की 26 येतात. सांगा बघू किती त्रिकोणी आकृतीत येते. चला 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 पटापट सांगा. बघा जर तुम्ही सिंगल सिंगल करता टाइम जाईल रे. बघा काय केलं तुम्ही, सिंगल काउंटिंग केली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 कितने हो गए? 16 हो गए. ठीक आहे. चला 16 झाले. आता त्याच्या पुढे बघा तुम्ही काय कसं करणार, आणखी काउंटिंग कुठली होणार बघा. 17 18 19 20 21 22 23 किती झाले इथे? 7 हे वाढले. 16 अधिक 7 23 झाले. बरोबर. चला त्याच्या पुढे जाऊ. 24 25 26 हे 3 वाढले. 26 झाले. आणि सर्वात मोठा 27 किती भेटले? 27. टोटल किती त्रिकोण झाले इथे? 27 त्रिकोण झाले. तर विद्यार्थी मित्रांनो बघा काउंटिंग कशी करायची, काय करायचे. आता इथे आपल्याला काउंटिंग कशा पद्धतीने करायची लक्ष देऊन नाही करायचं. टोटल 27 भेटले तुम्हाला. नंबरिंग कशी करणार बघा तुम्ही. 1 2 3 4 किती लेयर्स आले? 4 लेयर्स आले. बरोबर. 4 लेयर्स आहेत. हा 1 लिहिला आपण. 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 काय केलं आपण? 1 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 केलं. यांची काउंटिंग करायची 1 3 6 10 किती झाले टोटल? 20. टोटल झाले 20. याला स्किप करा, याला काउंट करा, याला स्किप करा, याला काउंट करा. जे काउंटिंग करायचे बघा. 6 + 1 7 20 + 7 27. उत्तर काय येणार आहे आपलं? 27. उत्तर काय येईल आपलं? 27. एक एक काउंट करत बसायची गरज नाही. तुम्हाला नंबरिंग करायची आणि नंबरिंग करून या पद्धतीने काउंटिंग करायची. ठीक आहे. चला याच्या पुढचा जो प्रश्न आहे बघू तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करताय. अशाच टाइपचा आहे. फक्त लेयर वाढवली तर तुम्हाला काउंटिंग व्यवस्थित जमली पाहिजे. आता तुम्ही एक एक काउंट करत बसू नका. एक एक काउंट करत बसता टाइम जाणार आहे. तुम्हाला काय सांगितलंय कशा पद्धतीने करायचं? 1 2 3 4 5 काय करायचं? 1 लिहिलं आपण. 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15 यांची टोटल करायची आपल्याला. यांची टोटल करायची 1 3 4 10 20 35 35 केलं, स्किप केलं, काउंट केलं, स्किप केलं, काउंट केलं, स्किप केलं. किती काउंटिंग मध्ये किती वाढणार आहेत? 10 + 3 13 35 + 13 किती येणार आहे? 48 येणार आहे. किती येणार आहे? 48. 48. येस ओजस्वी निखिल स्वप्नील 48 जे आहे ते काय असेल आपलं अचूक उत्तर येईल 48. चला समजा आता आपल्याला 7 लेयर्स दिले. 7 लेयर्स. तर 7 लेयर्स वाला उत्तर काढून सांगा बघू मला किती येईल. 7 लेयर्सचा आन्सर काय?
कमेंट करून सांगायचे 7 लेयर्स मध्ये जर हे त्रिकोण याच टाइप मध्ये जर पिरामिड शेप मध्ये 7 लेयर्स आले तर 7 लेयर्सचं उत्तर काय येईल? 7 लेयर्सचं उत्तर काय येईल? कमेंट करून सांगायचं. चला पटापट. 7 लेयर्स जे आहेत 7 लेयर्स मध्ये आन्सर काय येईल? कमेंट दिसली पाहिजे मला, प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे फास्ट. कॅल्क्युलेशन बघा या पद्धतीनेच करायचंय तुम्हाला. चला स्वप्नील, अश्विनी, निखिल, क्या बात है, व्हेरी गुड. बघ इथे काय करायचंय, 1 2 3 4 5 6 7 7 लेयर्स आले आपले. 1 1 plus 2 3 3 3 6 6 plus 4 10 10 plus 5 15 15 6 21 21 7 28. यांची टोटल काउंटिंग होईल आपले बघा 10 20 35 55 56 76 8 84. 84 हे झाले. स्किप करा, काउंटिंग स्किप, काउंटिंग स्किप, काउंटिंग स्किप. 13 आणि 31 33 1 34. 21 31 आणि 34. टोटल 34 झाले. 4 4 8 8 3 11 118. किती आले? 118. 118. येस, कोणी कोणी उत्तर दिलंय? स्वप्नील, अश्विनी, निखिल, ओजस्वी. ओके, चौघांचे करेक्ट आन्सर आहेत. 118 उत्तर येईल आपलं 118. चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. बघा सिंपलचं क्वेश्चन आहे, व्यवस्थितरित्या बघायचं. याचं मी आपण ऑलरेडी आपण कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं कसं आलं होतं. फक्त काय करायचं, 1 2 3 4 5 6 हे छोटे झाले. हा बाजूचा तुमचा 7th आला आणि त्याच्यानंतर हा जो आहे पुढचा जो आहे तो पुढचा 8वा आला. म्हणजे किती झाले रे? 8 झाले. 8 आपलं उत्तर असेल 8. ठीक आहे, 8 कुठे दिसतंय? पर्याय बी, ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. खालील फिगर मध्ये किती त्रिकोण आहेत? किती त्रिकोण दिसत आहेत? ठीक आहे, ते बघा इथे आपल्याला खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत असं विचारलंय. तर त्रिकोणांची संख्या सांगायची आपल्याला. पुण्याला आहे, केरळ ते बदलापूर ताई वगैरे आहे, वहिनी गेली ते होतं नको सोबतचे फोटो वगैरे दाखवते असं तसं. काही पण आले ना एरंजरचे ते पण नकोच बोलते, तिचा आहे बोलते. बघू औषध तेल तर देईल फोन मी तो आज पेट्रोल बोलतो इन्फॉर्मेशन टाकते आणि वेट तरी कसं ठीक आहे.
मी इंद्रायणी आलो सर. चालेल चालेल. चला आता इथे बघा खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत असं विचारले. 40 40 40 म्हणताय. ओके 40 36 40 44 38 असे ऑप्शन दिलेत. बघा इथे 40 सर्वांचे आन्सर्स किती येत आहेत. 40 40 बघा काय झालं इथे 1 + 2 + 3 6 झालं. इथेही सेम भेटणार आहे आपल्याला कारण सेम फिगर अपोजिटला दिसत आहेत. 1 2 3 4 10 झाले. इकडे किती भेटणार आहे 10 भेटणार आहे. 1 + 2 3 होणार. इकडे 3 भेटणार. किती झाले 19 आणि 19 38 झाले. 38 त्याच्यानंतर बघा हा 39 आणि हा 40 39 अँड 40 टोटल किती भेटणार आहे 40 भेटणार आहे. ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी 40 आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत. 11 10 12 की 13. 11 10 12 13. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत. बघा आता जर इथे पाहिलं तुम्ही तर तुम्हाला काय दिसतं बघा इथे सिंपलची गोष्ट. आता इथे छोटीशी फिगर दिसते. 1 + 2 3 भेटणार आहे. इथून 1 + 2 केलं तर इथे किती भेटणार 3 भेटणार. हे 6 झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा 1 + 2 3 किती झाले इथे 3 म्हणजे हे टोटल झाले 9. बघा हा 3चा भाग हा 3चा भाग हा 3चा भाग टोटल 9 झाले आतापर्यंत. चला त्याच्या पुढे जाऊ आपण. आता बघा त्याच्यानंतर हा तुम्हाला दिसतोय एक हा तुमचा 10वा होईल. हा 10वा झाला. त्याच्यानंतर बघा आता तुमची ही जी फिगर दिसते बघा इथून हे हा तुमचं कितवा होती 11वा होईल. याच्या व्यतिरिक्त दिसतंय का कुठला. याच्या व्यतिरिक्त कुठला दिसतंय का त्रिकोण नाही दिसत ना. फक्त एवढेच त्रिकोण दिसतात म्हणजेच किती होत आहे 11 येते. 13 नाही रे 13 कसं येईल 10 वाले चुकीचं उत्तर आहे बघा. हे 3 6 9 हे झाले. हा 10वा होते आणि हा पूर्ण मोठा वाला 11 होत आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठला त्रिकोण इकडे आपल्याला दिसत नाहीये. हा त्रिकोण नाहीये. हा वेगळा शेप आहे. हा नाहीये त्रिकोण. इकडे जॉईंट मुले असं कुठलं वाढलंय का इकडे कुठे वाढलंय का नाही वाढलंय. हे ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. हे देखील कव्हर केलेलं आहे. आपला आन्सर येणार आहे 11. ऑप्शन 1 जे आहे ते ऑप्शन 1 11 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 13 खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत. 42 48 46 44. 42 48 46 44. चला हा त्रिकोण आपण बघू आणि मग आपण जे आयत जे आहेत आयत मोजायला आपण सुरुवात करू. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत असं विचारलंय. 42 48 46 44. 42 48 46 44 यांच्यापैकी काय उत्तर येईल. चला 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 पटापट पटापट सांगायचंय काय उत्तर वाटतंय कुठलं उत्तर अचूक असेल आपलं.
चला बघूयात काय उत्तर येतं इथे. काय आन्सर येईल गाईज? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 42, 48, 46, 44 पैकी काय उत्तर येईल? बघा आता इथे काय करायचं बघा, समजून घ्या. हा 1 2 3 4 5 15 त्रिकोण खालच्या बेसवर आले. बघा बेस तुम्हाला माहिती आहे हा एकच दिसते ना, हा एक म्हणजे एक इथे येईल, इथे बघा एक. आता इथे लिंक तुटलेली आहे, परत आपण तिथून 2 3 वगैरे पुढे गेलोय का नाही, पुन्हा मग आपण कॅन्सल केलं, पुन्हा 1 पासून सुरुवात करणार. 1 2 3 बघा 1 2 4 7 टोटल 7 झाले. इथे एक भेटला आपल्याला, इथे 1 + 2 3 3 + 1 4 भेटणार. इथे 1 1 2 किती झाले, इथे 4 भेटले. 1 2 3 किती भेटले, 6 भेटले. 1 2 3 4 किती भेटले, 10 भेटले. या टोटल यांची टोटल केली तर आपलं फायनल उत्तर येईल. आपलं किती उत्तर येईल बघा फायनल? 16 4 20 24 25 32 33 33 अधिक 15 48. किती त्रिकोण येते तिथे? 48. 48 कुठे दिसते? पर्याय बी दिसतंय. 48 हे आपलं उत्तर आहे. ओके 46 वाले अलग लक्षात. कसं केलं बघा, आपण काय करायचं, हे 15 घेतले, हा एकच होता, हा एक, याला कॅन्सल केलं, 1 2 3 असं केलं. मग हे किती झाले टोटल? 7 झाले. ओके या पद्धतीने करायचे, सर्वांची काउंटिंग करायची, आपल्याला उत्तर भेटणार आहे किती? 48. पर्याय बी जे आहे, पर्याय बी 48 आपलं उत्तर येईल. ओके अशा पद्धतीने हा क्वेश्चन जो होता तो आपला सॉल्व्ह होणार. 48 आपलं अचूक उत्तर आहे. 48. चला त्याच्या पुढील प्रश्नाकडे आता बघा. आपण हे प्रश्न जे आहेत हे होमवर्कला देते तुम्हाला. 2 प्रश्न जे आहेत ते होमवर्क साठी देते, करू शकाल तुम्ही निश्चितपणे. त्या प्रश्नांचे उत्तर जे आहे ते तुम्हाला करता येते. ठीक आहे, तर हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि प्रश्नांची उत्तरं जे आहेत ती कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला आयत मोजणे जे आहे, आयत मोजणे त्याकडे आपल्याला जायचंय. आयत कसे मोजायचे ते समजून घ्या. बघा सोपा पार्ट आहे एकदम, थोडासा नॉर्मलचा आणि एकदम छोटा पार्ट. विचारलं तर कसे प्रश्न विचारले जातात, आयत मोजायचे आपल्याला. आयत मोजते आपल्याला हा एक आयत भेटला. ठीक आहे, याच आयतामध्ये एक मध्ये लाईन या ठिकाणी ड्रॉ केली अशी मी, तर हा एक, हा दुसरा आणि हा मोठावाला तिसरा, असे 3 आयत भेटणार. ठीक आहे. अच्छा त्याच्यानंतर आणखी आता जर मी मोठा आयत बनवला अशा पद्धतीने, याच्यामध्ये किती आयत बनतात हे असं मोजायचं झालं तर कशी ट्रिक वापरायची बघा. जे कॉलमचं नंबर जे आहे ते आपण लिहिलं, 1 + 2 + 3 टोटल 6 भेटणार आपल्याला, हे करायचंय. आणि इथे 1 + 2 किती झाले, 3 भेटले. म्हणजे 3 आणि हे 6 जे भेटले यांचा गुणाकार करायचंय. 6 × 3 18 जे आहे ते 18 रेक्टँगल इथे आहेत. 18 आयत आपल्याला इथे भेटतात. 18 आयत इथे भेटतात. ठीक आहे. आता बघा मग जर तुमच्याकडे आता जर अशी फिगर आली, तुम्हाला किती आयत आहेत असं विचारलं तर तुम्ही काय सांगणार बघा. या फिगर मध्ये किती आयत आहेत असं मोजायला सांगितलं तर तुम्ही काय सांगाल? किती आयत आहेत किंवा किती चौकोन आहेत? चौकोन, चौरस नाही, चौकोन. किती चौकोन आहेत ते सांगायचंय, तर काय सांगाल तुम्ही? किती चौकोन दिसतात असं विचारलं, किती आयत दिसतात, तर तुम्हाला काय करायचंय बघा. 1 + 2 + 3 + 4 किती झाले रे? 10 झाले टोटल, बरोबर. आणि 1 + 2 + 3 + 4 किती झाले रे? 10 झाले. काय कराल तुम्ही, 10 × 10 100 आयत इथे आहेत असं सांगा. किती आयत भेटले? 100 आयत भेटले. या पद्धतीने करायचं. ठीक आहे. अच्छा मग आता जर समजा छोटासा असा जर एखादा आयत असता, तुम्ही काय केलं असतं, 1 + 2 + 3 + 4 10 झालं असतं. 1 + 2 + 3 6 झालं असतं. तर 6 × 10 किती झाले असते? 60 आयत आहेत असं आपण सांगितलं असतं. 60. ठीक आहे, तर ही आयत मोजण्याची पद्धत आहे. या पद्धतीने आपल्याला आयत मोजायचे. ठीक आहे. जाऊयात आपण आता प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक
पहिला, दिलेल्या आकृतीत समांतरभुज चौकोनांची संख्या किती आहे? जे ट्रिक आपण शिकलेलो आहोत. काय करायचं बघा, 1 + 2 + 3 किती होणार? 6 होणार. आणि 1 + 2 किती होणार? 3 होणार. तर आपलं काय उत्तर येणार आहे? 6 × 3 18 हे आपलं उत्तर असेल. 18 जे आहे 18 हे आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल 18. ठीक आहे, उत्तर किती येईल आपलं? 18 जे आहे ते 18 आपलं अचूक उत्तर असेल. 18 कुठे दिसतंय? पहिला पर्याय. फर्स्ट ऑप्शन 18 हे आपलं अचूक उत्तर आहे. पहिला पर्याय 18. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. आता खालील आकृतीत आयताकृतींची संख्या किती आहे असं विचारलं. आपण काय सांगणार? 1 + 2 + 3 + 4 10. 10 एके 10 आयत इथे होणार. ठीक आहे, 1 2 आणि हा मोठावाला 3 आणि हा मोठावाला 4. किती झाले इकडे? 4 झाले. मग इथे बघा, हा 1 हा 2 हा 3 आणि हा वाला चौथा, म्हणजे किती झाले रे? 4. मग 4 4 8 8 + 10 18 आयत. इथेही किती आयत भेटले आपल्याला? 18 आयत इथेही भेटले. 18 कुठे दिसतंय? पर्याय सी दिसतंय. तर पर्याय सी 18 आयत हे जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. कोणाला वाटेल की सर हे 10 कसे आले? तर 10 या पद्धतीने आपण काय शिकलोय रे? आपण असं शिकलोय ना, 1 2 3 4 रोजची संख्या टोटल झाली 10 आणि कॉलम 1 होता, म्हणजे 10 × 1 10 आयत. अशा पद्धतीने हे 10 बनतात. नॉर्मली तुम्ही काउंट करायला गेलं तर बघा, 1 2 3 4 हे 4 झाले असते सिंगल वाले. डबल वाले हा 5 हा 6 आणि हा 7, म्हणजे हे 3 वाढले असते डबल वाले. 3 3 वाले किती वाढले असते बघा, हा 1 हा 2 हे असे वाढले असते आणि 4 मिळून 1 वाढलं असतं. किती झाले असते? 7 3 10. अशा पद्धतीचे हे काउंटिंग होतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. दिलेल्या आकृतीत किती समांतरभुज चतुर्भुज आहेत? समांतर चतुर्भुज आहेत. मग आता इथे तुम्हाला सेम आयत मोजण्याची ट्रिक वापरायची. सेम ट्रिक जी आपण बघा शिकलेलो आहोत. 1 + 2 + 3 किती भेटणार? 6 भेटणार. आणि इकडे याचं उत्तर तर आलंच पाहिजे. हे प्रश्न मी अशा टाईपचं सोडवून दाखवलेलं आहे. ठीक आहे, यांचे टोटल किती होते? 10 होते. तिरकस गुणाकार केला तर 10 × 6 किती भेटणार? 60 आयत असेल किंवा 60 चौकोन असेल असं आपल्याला ज्या वेळेस विचारलं तर चौकोन विचारलं, चतुर्भुज जे आहे ते विचारलं किंवा आयत विचारू देत, आपल्याला उत्तर काय द्यायचंय? 60 द्यायचं. 60. ऑप्शन सी आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन सी आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. दिलेल्या आकृतीत किती आयत आहेत? 6 8 7 9. दिलेल्या आकृतीत किती आयत आहेत? 6 8 7 की 9? मग आता कसं करणार तुम्ही? सर या भागात जर बघितलं 1 + 2 3 3 1 3 बघा 1 2 3 हे 3 भेटणार. एवढ्या भागाचा जर विचार केला तुम्ही तर 1 2 आणि मोठा वाला 3 म्हणजे इथेही 3 भेटणार. या भागाचा विचार केला तर हा 1 भेटणार, हा 1 आहे. हा मोठा जर काउंटिंग केलं तर हा 1 भेटणार मोठा. मग किती झाले टोटल ते बघितले आपण तर बघा 3 4 5 5 3 8 आणि हा पूर्णपणे मोठा बघितला तर हा पूर्णपणे मोठा बघून हा तुमचा 1 भेटणार, म्हणजे 9 टोटल झाले. 9 आपलं उत्तर आलं इथे. 7 नाही रे, 9 उत्तर आहे. तुम्हाला होतं नंबरिंग पूर्ण करून दाखवते बघा. हा 1 2 3 हा 4 हा 5 हा पूर्णपणे मोठा 6वा हा 7वा हा 8वा आणि हा वाला 9वा झाले. 9 आपलं उत्तर आहे. पर्याय डी. पर्याय डी 9 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? असं किती आयत आहेत? सॉरी, किती आयत आहेत? ते त्रिकोण काढून टाकले आयतामध्ये, हे काय बसत नाहीये. मग एवढाच भाग राहिला तर इथे काय होईल? 1 + 2 3 येणार आणि इथे 1 + 2 3 येणार. मग यांचं गुणाकार करून आपल्याला उत्तर काढायचंय. इथे उत्तर काय येणार आहे आपलं? 3/3 3 × 3 9 आयत जे आहेत ते इथे आपल्याला बघायला भेटतील. 9 आयत. काय आलं उत्तर?
ऑप्शन डी 9 आयत या ठिकाणी बघायला भेटतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या आकृतीत किती आयत आहेत? 16, 14, 17, 15. 16, 14, 17, 15 यांच्यापैकी काय उत्तर येईल? 16, 14, 17, 15. बघा आता इथे काय होईल, हा जो भाग होता याच्यामध्ये 1 2 3 4 10 10 एके 10 आयत भेटणार इकडे, आणि हा जो भाग दिसतोय एवढा असा 1 + 2 + 3 6 6 1 6 6 आयत इथे भेटणार. मग हे 10 झाले, हे 6 झाले 16, परंतु हा जो 6 मध्ये आलेला आहे हा रिपीट काउंट झालेला आहे, हा रिपीट काउंट झाला, त्यामुळे 16 - 1 करून आपल्याला उत्तर द्यायचे 15 आयत. 15 आयत द्यायचं. 16 इथे दिलं तर चुकेल, 16 चुकेल, 17 ही चुकेल. कारण बघा तुम्हाला काय केलंय बघा रे, 1 + 2 + 3 किती झाले असते? 6, आणि एकच रो आहे, 6 एके 6 झाले असते. हे 1 + 2 + 3 + 4 किती झाले? 10, 10 एके 10. मग 10 आणि 6 16 होत आहेत ना, 10 + 6 16 होत आहेत. -1 का करतोय आपण? कारण हा रिपीट 10 मध्ये पण आलाय, या 6 मध्ये पण आलाय. 17 वर कुठून पोहोचलात? 17 कुठला आयत आहे? 17वा आयत आहेच नाही, 17 पर्यंत जायचीच गरज नाही. 16 तूनही आपण 1 वजा केलंय राजेंद्र, बघा 16 मधून देखील 1 वजा केले आपण. ठीक आहे, उत्तर येणार आहे आपलं 15. 15 आयत या ठिकाणी आहे. ठीक आहे, बघा पुन्हा सांगितलं मी कसे आले हे 10 आणि कसे आले 6 आणि 1 का वजा केलं तर हा रिपीट होते म्हणून. ठीक आहे, समजलं आता? तर बघा हे जे प्रश्न आहेत ते या पद्धतीने तुम्हाला विचारले जातील, तर त्यावेळेस तुम्हाला त्यांची उत्तरं जी आहेत ती देता आली पाहिजेत व्यवस्थितरित्या. हा एक शेवटचा प्रश्न घेऊ. बघा काय दिले आपल्याला, या आयतामध्ये इथे या आकृतीमध्ये किती आयत आहेत? आता आपल्याकडे हे असं बनलं 1 + 2 3, 1 + 2 3, 3 × 3 9, हे 9 झालं, हा 10 येईल आणि हा 11 येईल. किती भेटले इथे? 11 आयत भेटतात. 11 कुठे दिसते? पर्याय बी दिसते. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी 11 आयत या आकृतीमध्ये आहे. तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. आयत मोजणे क्लिअर आहे? सर्वांना सांगा बघू, आयत मोजणे समजलंय? काय ट्रिक वापरायची, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे समजलं का? एकदा कन्फर्मेशन द्यायचं. आणि उद्या आपलं जे सेशन होईल, उद्या ते उद्याचं सेशन आपलं 11 ते 12 मध्ये आपण कुठ प्रश्न जे आहेत, पझल्स जे आहेत ते पझल्स आपण म्हणजे पझल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. आणि सर्व पझल्स बघून परवा आपण मिसलेनियस क्वेश्चन जे आहे ते मिसलेनियस क्वेश्चन्स वर जाणार आहोत. ठीक आहे, चला तर थांबूया तिथेच. सेशन संपल्यानंतर बघा रेटिंग विचारले जाईल तुम्हाला, कंटेंट टीचर इंटरफेस. तर बघा आपल्याला रेटिंग जरूर सबमिट करायचे. 5 स्टार फॉर कंटेंट, 5 स्टार फॉर टीचिंग अँड इंटरफेस जरूर सबमिट करा. पुन्हा भेटू नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन क्वेश्चन्स आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे पझल, तो न चुकता प्रत्येकाने अटेंड करायचं उद्या सकाळी 11 वाजता. ओके, टाटा बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.